कुठलं हॉटेल आहे तुमचं? काय गणपतीच्या अपोजिटला आहे गुरुकृपा म्हणून बोले पंचावन्न. किती वर्षापासून हे हॉटेल चालू हे आहे? आपलं साधारणतः 2014 मध्ये आपण चालू केलं होतं. कोण कोण काम करतं इथे? इथं 2 लेडीज आहे, मी आहे, आई वडील आहे, भाऊ एक मुलगा आहे. हॉटेल छान चालतं? हो, कोविडच्या अगोदर भरपूर रिस्पॉन्स होता, पण आता कोविडच्या नंतर बऱ्याचशा थोडंफार हे झालं. काय कोविड नंतर काय फरक पडला? कोविडनंतर हे मग ऑनलाईन झालं, झोमॅटो स्विगी बऱ्याचशा धंद्यावर फरक पडला. मार्केटमध्ये आलं जसं काही समोर आरटी क्लासेस वगैरे होते, क्लासेस वगैरे बंद झाले. लोकं पण थोडं खाण्यासाठी थोडं योग्य नाही. मागच्या वेळेस लोकमतने तुमचा छान तारीफ केली. हो, आम्हालाही असं वाटलं की तुमची एक छान बाईट घ्यावी आणि पेपरला द्यावी, तुम्ही बघा न्यूजला आपल्या इथं द्यावी, नाश्ता करा, यूट्यूबला नाश्ता द्यावी. जेवण आहे आपल्याकडं, मिसळपाव वगैरे एकदम टेस्टी आयटम आहे, समोसा आता चांगला रिस्पॉन्स आहे आपल्याकडे जेवणासाठी. जेवणामध्ये काय काय आपल्याकडे? जेवणामध्ये आपल्याकडे राईस प्लेट वगैरे, फ्राय सिस्टमच्या भाज्या वगैरे ठेवतो, साऊथ इंडियन आहे, पंजाबी डिश आहे वगैरे सगळं ठेवतो आपण. समोर तुमच्या इंडो जर्मन स्कूल रूम आहे, तिथले विद्यार्थी वगैरे हो, येतात. येतं. चांगला रिस्पॉन्स आहे. चांगला रिस्पॉन्स आहे. थंड्यामध्ये कोणकोणते आयटम आहेत आपल्याकडे? थंड्यामध्ये आपण लस्सी, ताक, पेप्सी, 7अप वगैरे ठेवतो. अच्छा. मसाला ताक आहे. तुमच्यासोबत तुमची आई पण खूप छान काम करते. मी माझी आई दोघं इथं सांभाळतो. आपल्या बीडला एक शाखा आहे, तिथे पप्पा बसतात. अजून पण शाखा आहे हो, तुमची? बीडला किती शाखा आता पण? 2 शाखा. 2 आहे का? ते किती लोकांची व्यवस्था आहे इकडे? इथं आपल्याकडं 5 लोक असतात. नाही, किती लोक येऊ शकता इकडे एक टाईममध्ये कस्टमर? 40-42 जण किती? थाळी सुद्धा आहे का आपल्याकडे? थाळी पण थाळीमध्ये काय काय जेवण आपलं? थाळीमध्ये आपण बघा एक पातळ भाजी, एक सुकी भाजी, वरण भात, चपाती, पापड, कांदा, लोण, एकदम गरम गरम वगैरे. कसे रेट असतात आपले? 90 रुपयाला राईस प्लेट आहे, जेवढी 110 रुपयाला आहे, फुल भाजी 70 रुपयाला आहे. एकदम कमी रेटमध्ये चांगलं आहे. हां, घरगुती जेवण आहे एकदम. जसे स्टुडंटला पाहिजे त्या हिशोबानंच रेट आहे आपल्याकडे, एकदम एक्सपेन्सिव्ह वगैरे पण नाही आहे. अच्छा. कोणकोणते कस्टमर आहे? स्टुडंट आहे, अजून पूर्ण सगळे येतं का? बाकी हॉस्पिटल वगैरे आजूबाजूला हॉस्पिटलचे कस्टमर आहे आपल्याला चांगले. काय होम डिलिव्हरी? नाही, होम डिलिव्हरी वगैरे नाही करत सर आपण. इथं जे आहे इथं गरम गरम आपण बनवून देतो. काही ऑर्डर गिर्डर आला तर? ऑर्डर वगैरे आली तर मग ऑर्डर काय टायमिंग वगैरे काय होतं? जे हॉटेलची टायमिंग आहे तशी सकाळी 7 वाजता ओपन करतो आपण, रात्री 9 वाजेपर्यंत चालू राहतं. जेवणाचा टाईम समजा गरम गरम असला तर सकाळी 11 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत, संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत. लोकांना काय आव्हान करणार हॉटेलमध्ये येण्यासाठी? लोकांना या नक्की एकदा आवश्यक भेट द्या, जेवण करा, नाश्ता करा. तुम्ही सांगा आम्हाला आमचं काय चुकलं, काय नाही सांगायचं, काय नाही चेंजेस करायचं. हॉटेलचं नाव सांगा और ॲड्रेस सांगा. गुरुकृपा रेस्टॉरंट एन 5 छत्रपती संभाजीनगर. माताजी का? तुम्ही काय सांगणार हॉटेलबद्दल? आपलं हॉटेल खूप 10 वर्षापासून चालू आहे. मुलांसाठी, जेवणासाठी, नाश्त्यासाठी, चहा पाण्याची सोय एकदम उत्तम सोय आहे आपल्या इथं. 10 वर्षामध्ये कसा रिस्पॉन्स त्या लोकांचा? हा खूप चांगला रिस्पॉन्स राहिला इथे. बाजूला समजा पोस्ट कॉलेजचे स्टुडंट असले, ॲग्रिकल्चर स्टुडंट असले, आता तुमचे फिक्स गिराक आहे इकडे? हो, किती विद्यार्थी येतात पोस्टरचे? पोस्टरची येतात ना, भरपूर लोक येतात. पोस्टरमध्ये तुमची प्रचार प्रसार केलेला आहे का या मेसचा, हॉटेलचा? हा, त्यांच्या पहिल्यापासून प्रचार वगैरे आहे. PSI, इंडो जर्मन. हां, इकडले तिथं पण जेवढे वखाटे कॉलेजेसचे असले, साबुदाणा खिचडी वगैरे एक चांगलं स्थान म्हणून जेवणासाठी, आणि त्यांना त्वरित आपण देतो फास्ट. समजा तुम्हाला लंच टाईम असलं तर त्यांना इंग्लिशला बोल बरं जरा. तुम्हाला एकदा